नमस्कार मंडळी, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या बनवणार आहे। तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारी आपण या पाण्यामध्ये घालणार आहे। 1 वाटी ज्वारी घातल्यानंतर ज्वारी आपल्याला साधारणपणे 4 ते 5 मिनिटं याच पद्धतीने पाण्यामध्ये उकळवून घ्यायची आहे। एक 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता ज्वारी मस्त अशी उकळवून घेतलेली आहे। इथे मी स्टीलची चाळण घेतलेली आहे। चाळणीमध्ये ज्वारी आपल्याला 1 ते 2 मिनिटं पाणी नितळण्यासाठी ठेवायचे आहे। पाणी नितळून झाल्यानंतर एका सुती कपड्यावरती ही सुकत घालायची आहे। ज्वारी ही सुकत घातल्यानंतर रात्रभर तुम्ही फॅन खाली ठेवली तरी देखील चालेल। याच पद्धतीने मी ही ज्वारी रात्रभर फॅन खाली ठेवली होती। मस्त अशी सुकलेली आहे। गॅसवरती कढई ठेवून गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे आणि कढई कडकडीत अशी गरम झाल्यानंतर थोडीशी ज्वारी आपण कढईमध्ये घालून घेऊयात आणि ज्वारी फुलायला लागली किंवा लाह्या तयार व्हायला लागल्या की त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। अगदी मस्त अशा पांढऱ्या शुभ्र लाह्या तयार होतात। अगदी 2 ते 3 मिनिटात एकदम मस्त अशा लाह्या तयार होतात। तुम्ही बघू शकता याच पद्धतीने मी अजून थोडीशी ज्वारी कढईमध्ये घालते आणि झाकण ठेवते। ज्वारीच्या लाह्या बनवताना ज्वारी जर आपण 4 ते 5 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घेतली आणि नंतर सुकवली, सुकवताना मात्र ही ज्वारी आपल्याला घरामध्ये सावलीमध्ये सुकवून घ्यायची आहे, उन्हामध्ये सुकवायची नाही। म्हणजे त्याचे वरचे आवरण आहे ते थोडेसे मऊ होते आणि सहज मस्त अशा पांढऱ्या शुभ्र लाह्या तयार होतात। याच पद्धतीने मी लाह्या बनवून झालेले आहे। अर्धी वाटी ज्वारीमध्ये तुम्ही बघू शकता मस्त अशा भरपूर लाह्या तयार झालेल्या आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा।